उंबरकर पाटील डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मी सर स्वागत करीत आहे। या नवीन विषयासह तुम्ही पाहू शकता का ही आपण एकदम गावरान जातीची ही लाल मक्का ही घेऊन आलेलो आहे। ही कुठल्याही प्रकारच्या मक्याचा हा क्रॉस नाही आहे, एकदम नैसर्गिक पद्धतीने बनलेली ही एकदम शुद्ध गावरान मक्याचा वाण आहे। पाहू शकता का हा आपण 1.25 एकराचा प्लॉट लावला होता। तर एकरी ह्या मक्याचं बियाणं हे पर एकरी 8 किलो लागत असतं। आम्ही शंका म्हणून 9 किलो बियाणे हे लावलं होतं। मक्का थोडीशी दाट झाली, तरी पण ही मक्का रब्बी हंगामात असली तरी तुम्ही आज पाहू शकता खूप अशा चांगल्या प्रकारची बिट्टी ही आपल्याला मिळालेली आहे। आणि जर हीच मक्का जर आपली खरीप हंगामात जर आली तर याच्यापेक्षाही सुंदर प्रकारचं आपल्याला बियाणं हे मिळून जाईल। आणि तुम्ही पाहू शकता कुठेही दाना एकही पण हे नाही आहे आणि पूर्णपणे कणीस हे भरलेलं आहे। आणि कणसाची साईज पण पाहू शकता का किती जाड ही झालेली आहे। ही मका आपण खास शेतकरी बांधवांसाठी या मक्या म्हणजे लागवड केलेली आहे, कारण पूर्ण महाराष्ट्रात या मक्याचं बियाणं पोचावं ही आपली अपेक्षा आहे। कारण ह्या मक्यामध्ये एकदम असे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत जे आपण जनावरांना मिनरल मिक्सचर असेल काही खनिज असेल हे वापरत असतो। तर ह्या मक्याचा जर आपण चाऱ्यात जर वापर केला आहे किंवा ह्या मक्याचा जरी भरडा जरी केला आहे तरी आपल्याला जे लागणारे बाहेरून आपण जे मार्केटमधून प्रोडक्ट घेतोय त्या प्रोडक्टची आपल्याला फारशी गरज पडणार नाही। ह्या मक्याचा आपण एकदम चांगल्या प्रकारे मुरघास पण करू शकतोय आणि हिरवा चारा पण म्हणून ह्या जनावरांना आपण वापरू शकतोय। जसे आपले शेळी असेल, मेंढी असेल, गाई असेल किंवा आता जे शर्यतीचे बैल असतील, घोडे असतील, ह्या सर्वांसाठीच हा मका एकदम उपयोगी आहे। म्हणजे जर आपला जो सर्वसाधारण आपल्याला जो मार्केटमध्ये मक्का मिळतोय त्या मक्यापेक्षा एक 25% प्लस या मक्यात प्रोटीनचं प्रमाण आपल्याला जास्त मिळेल आणि खूप छान। आता तुम्ही पाहू शकता माझी हाईट ही 5 फूट 9 इंच आहे आणि आज ही मक्याची हाईट तुम्ही पाहू शकता 6-7 फुटापर्यंत ह्या मक्याची हाईट ही आपणाला गेलेली आहे। आणि जर खरीप म्हणजे आता जो रब्बी हंगाम आहे, रब्बी हंगामात ह्या प्रकार जर उत्पन्न मिळत असेल तर खरीप हंगामात नक्कीच ह्या मक्याचं उत्पन्न आपल्याला जास्त मिळेल। आणि नियमित जर ह्या मक्याचा आपण जर जनावरांसाठी उपयोग केला चाऱ्यासाठी तर प्लस म्हणजे जनावरांची जी त्वचा आहे ही आपल्याला टवटवीत राहील आणि त्याच्यावर नेहमी तेज राहील। कारण यात असणारे भरपूर प्रमाणात खनिज असतील, फायबर असेल आणि प्रोटीनचं प्रमाण हे खूप आपल्या रेग्युलर मक्यापेक्षा ह्या मक्यात आपल्याला जास्त पाहायला मिळतं। आणि तुम्हाला जर महाराष्ट्रात कुठेही कानाकोपऱ्यात या मक्याचं बियाणं आपण होम डिलिव्हरी म्हणजे पोस्टामार्फत हे घरपोच तुम्हाला कुठेही मिळून जाईल। आणि ह्या मक्याचं बियाणं जर पाहिजे असेल, जर तुम्हाला जो स्क्रीनवर नंबर राहील या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ह्या मक्याचं बियाणं घरपोच मागवू शकता। शेतकरी मित्रांनो, आपला हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट करा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा